श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. तर 21 नोव्हेंबरला आहे कुष्मांड नवमी, ज्याला आपण अक्षय नवमी किंवा आवळा नवमी सुद्धा म्हणतो. कार्तिक महिन्याच्या नवमीला कुष्मांडा नवमी म्हणून साजरी केली जाते. द्वापार युगातील लोकांना त्रस्त करणारा कुष्मांडा दैत्याचा भगवान श्री विष्णूंनी कार्तिक महिन्याच्या नवमीला वध केला होता, म्हणून त्याला कुष्मांडा नवमी असे म्हटले जाते. जसे आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केलेले कुठलंही चांगलं कर्म, कुठलंही दानधर्म जे आपल्यासोबत अक्षय असतं, जे कधीही संपत नाही, त्याच पद्धतीने कुष्मांडा नवमी म्हणजेच अक्षय नवमीला केलेलं कुठलंही चांगलं काम आपल्यासोबत आयुष्यभर राहतं. तसेच या दिवशी आवळा नवमी देखील साजरी केली जाते. तर कुष्मांडा नवमीला भगवान श्री विष्णूंनी कुष्मांडा दैत्याचा वध केला होता. तेव्हा त्याच्या शरीरातून एक वेली बाहेर पडल्या होत्या. त्या वेलीला एक फळ चिकटून आलेलं होतं. त्या वेलीला एक फळ ते चिटकून आलेलं होतं, ते रगडलेलं होतं. ते फळ होतं कोहळा. ते फळ भगवान विष्णूंना अतिशय प्रिय झालं, म्हणून कुष्मांडा नवमीला कोहळा दान करण्याचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला ही जी आख्यायिका आहे ही पूर्वीपासून चालत आलेली आहे, ती मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की गुरुजींनाच कोहळा दान करा. कोहळा हे तामसी फळ आहे. कोहळ्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सर्वात जास्त ताकद असते. असं म्हटलं जाते की कोहळा एक सजीव फळ आहे. ते फळ शक्यतो ते फळ महिला तोडत नाही, म्हणून कोहळ्याला खूप महत्त्व आहे. म्हणून शक्य असेल तर गुरुजींना कोहळा दान करा. बऱ्याच ठिकाणी कोहळा हा तुपात बुडवून दान केला जातो. ज्यावेळेस आपण कुष्मांडा नवमीला जेव्हा एखाद्या वस्तूचं दानधर्म करतो, त्याचं फळ जास्त प्रमाणात मिळतं. म्हणून तुम्ही सोनं, चांदी, हिरे, मोती, पैसा, अडका सगळं दान करू शकता. आपल्या परिस्थितीनुसार आपण वस्तू दान करू शकतो. तर कोहळा हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून कोहळा हा जर आपण या दिवशी गुरुजींना दान केला तर त्याचे फळ अनेक पटींनी आपल्याला मिळणार आहे. कोहळ्याबरोबर लोक शुद्ध गाईचे तूपसुद्धा दान करत असतात. शुद्ध गाईचे तूप हे लक्ष्मी मातेला प्रिय आहे. बऱ्याच ठिकाणी अन्नदानही केलं जातं. या दिवशी भगवान शंकर व भगवान विष्णूंची एकत्रित पूजा केली जाते. त्याला आपण हरिहर म्हणतो. यांची एकत्रित पूजा केली जाते. नंतर आवळ्याच्या झाडाखाली जर ह्या दोन देवांची पूजा केली तर त्याचे फळ तुम्हाला अनेक पटीने मिळते. माता लक्ष्मीने देखील ह्या आवळ्याच्या झाडाखाली पूजा केली होती. भगवान विष्णूंना प्रिय काय आहे तर तुळस, व भगवान शंकरांना काय प्रिय आहे तो बेल. तर आवळ्याच्या झाडामध्ये बेल व तुळस यांचे एकत्रित गुणधर्म आहेत. म्हणून या दिवशी तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे व विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. जरी तुमच्या घराजवळ आवळ्याचे झाड नसेल तरी घरात तुम्ही भगवान शंकरांची व भगवान विष्णूंची पूजा करू शकता. तर भगवान शंकरांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरी चालेल. शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचू शकता. शिव अष्टोत्तर नामावली वाचू शकता. रुद्रपठण करू शकता. भगवान शंकरांच्या ज्या ज्या सेवा तुम्हाला माहीत आहेत त्या तुम्ही करू शकता. त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा ही खूप महत्त्वाची आहे. लक्ष्मी ही तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनाच हवी असते. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेत नाही. म्हणून कुष्मांडा नवमीला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणे अनिवार्य आहे. पठण करणं जर तुम्हाला जमलं नाही तर कमीत कमी श्रवण तरी करा तरी चालेल. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही वाचू शकता. विष्णूंची 1000 नावे जी आहेत, ज्याला आपण विष्णू सहस्त्र नामावली असे म्हणतो, त्याचेही तुम्ही पठण करू शकता. ह्या दिवशी केलेलं कर्म, दान हे सुद्धा आयुष्यभर आपल्याबरोबर राहतं. आर्थिक संकटांचा जर तुम्ही सामना करत असाल तर कमीत कमी घरातील महिलांनी तरी यूट्यूबवर लावून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा. विष्णू सहस्त्रनामावली ऐकली व म्हटली तर अतिशय उत्तम. शंकरांची पिंड असेल तर 108 बेलाचं पान शंकरांना अर्पण करा. भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल तर 108 तुळशीपत्र अर्पण करा. एक जरी पत्र मिळालं किंवा एक जरी बेलपत्र मिळालं तरी ते 108 वेळा देवाचं नाव घ्यायचं व त्यांना अर्पण करायचं. त्यांची जी नावं असतात ती घ्यायची व देवाला अर्पण करायचं. तरीही ही सेवा खूप महत्त्वाची आहे. ज्यांना 1000 नावे घेणे शक्य होणार नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. ह्या अशा सोप्या सोप्या सेवा करून तुम्ही हे कुष्मांड नवमी
ही जी वर्षातून एकदाच येते, म्हणून आवश्यक म्हणजे तुमच्या पुण्याचा बँक बॅलन्स हा वाढवून घ्या. आवश्यक ह्यातील ज्या सेवा जमतील त्या करा व आपल्या पुण्याचा बॅलन्स वाढवा. कारण जेव्हा जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येत असते तेव्हा आपली पुण्यही आपली कामी येत असतात. कारण आपल्याकडील जेव्हा सगळं संपतं तेव्हा तुम्ही केलेली कर्म व सेवा ह्या आपल्या कामी येतात. म्हणून आपलं जर काही वाईट घडणार असेल तर अशा केलेल्या सेवा ह्या आपलं रक्षण करतात, आपले प्रोटेक्शन करतात. म्हणून आपल्या केलेल्या सेवा ह्या कधीच वाया जात नाही. त्या करून आपलं पुण्य हे वाढवत जायचं असतं. आपण ह्या छोट्या छोट्या सेवा ह्या करत असतात. ह्या कधी ना कधी करत जायचं. ह्या कधी ना कधीतरी आपल्याला ह्याचा उपयोगच होतो. आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा तुम्ही प्रयत्न करा. नमस्कार.